मॉर्निंग इंडिया. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. काल आम्ही मुक्कामी होतोय आमचे मित्र स्नेही अशोकभाई वाघ यांच्या घरी मिरसांगवी जिल्हा नगर येथे. आमची फ्रेश मॉर्निंग झालेली आहे आणि इथल्या ठिकाणांची चर्चा करताना डिस्कस करताना आम्हाला आजचा आमचा दौरा ठरलेला आहे भगवान गडावरती जाण्याचा. आणि काही तासाची सैर तुमच्यासाठी आम्ही सादर करतो काही मिनिटांमध्ये. चलो फिर सुरू करते इसी टॉपिक्स आहे. हे आहे आमच्या अशोकभाईंचं घर जिथं आम्ही रात्री मुक्कामी होतो आणि आता आम्ही निघतो इथून भगवानगडाकडे. पोहोचलेले भगवानगडावरती तुम्ही पाहू शकता भव्य इंटिग्रेट या ठिकाणी आहे. आपण इथे दर्शनासाठी जाणार आहोत. राष्ट्रसंत भगवान बाबा हे सगळ्यांना त्यांचा इतिहास त्यांचं कार्य आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी ग्रामीण भागामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम केलं, प्रबोधन करण्याचं काम केलं. ते सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, नैतिक क्षेत्र असेल, या बाबींबद्दल त्यांनी लोकांमध्ये प्रबोधन करण्याचं जागृत करण्याचं काम केलं आणि त्यांची समाधी या ठिकाणी आहे. आणि आता आपण जाणार आहेत दर्शनासाठी. वा वा वा, तुम्ही पाहू शकता आपण आत आलेलो आहे आणि डाव्या साईडला तुम्हाला प्रसादालय दिसेल, भोजनालय दिसेल. या ठिकाणी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता निकेतन आहे. या ठिकाणी ज्याप्रमाणे बोर्डिंग म्हणून आपण बोर्डिंग टाईप एक बिल्डिंग या ठिकाणी बांधलेली आहे. आणि उजव्या साईडला मस्त एक गार्डन आणि आतले चकाचक रोड या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. एकदम शांत आणि निवांत वातावरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. आणि आता आपण जाणार आहे समाधीकडे मंदिरात दर्शनासाठी. आपण आता मध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे मधल्या मंदिराचा दरवाजा आहे, एंट्री गेट आहे. आणि इथून आता आपण आत जाणार आहे. आत गेल्यावर आपल्याला दिसेल की हे जे मंदिराचं मुख्य स्वरूप आहे तुम्हाला पाहायला भेटेल.
हे 2 मजली मंदिर आहे आणि विशेष म्हणजे हे दगडामध्ये बांधलेले आहेत. दगडांच्या मोठ्या मोठ्या शिळा आहेत, तुम्ही बघू शकता. कॉलम आणि तुम्ही आत मी तुम्हाला दाखवणार आहे. बीम सुद्धा मोठ्या मोठ्या शिळांनी तयार केलेलं आहे. एकदम सुबक आणि एकदम भारी फिनिशिंग आणि बांधलेलं आहे. आता तळमजल्यामध्ये आपण जातोय. तळमजल्याला 2 समाधी आहेत. एक भगवान बाबांची समाधी आहे आणि त्यांचे शिष्य भीमसिंग महाराज यांची सुद्धा समाधी तळघरामध्ये आहे. आपण पहिली जी समाधी बघतोय ती भगवान बाबांची आहे, तुम्ही बघू शकता. ही जी समाधी आहे ती भगवान बाबांची आहे. शांततेत दर्शन झाल्यावर आता आपण जाणार आहेत भीमसिंग महाराजांच्या दर्शनासाठी. भीमसिंग महाराज हे भगवान बाबांचे शिष्य होते आणि त्यांची समाधी सुद्धा या तळघरामध्येच आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी भीमसिंग महाराजांची समाधी आहे आणि आता आपण जाणार आहेत त्यांच्या समाधी दर्शनासाठी. मी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे 2 मजली दगडांनी बांधकाम केलेलं आहे. दगडाचं मंदिर आहे. या ठिकाणी खाली तळघरामध्ये 2 समाधी आहेत, भगवान बाबा आणि त्यांचे शिष्य भीमसिंग महाराज. आणि वरच्या मजल्यावरती विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती आहे आणि आपण आता जाणार आहोत तिकडे दर्शनासाठी. त्यानंतर मी तुम्हाला इथला परिसर, मंदिराच्या आतला परिसर मी तुम्हाला दाखवेल आणि बाहेरचा परिसर पण आपण पाहणार आहोत, कुठल्या ठिकाणी काय गोष्टी आहेत. आणि आता आपण जातोय विठ्ठलाच्या दर्शनासाठी. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान राहू देगा. अमृताची वेळ अमृताचा कुंभ, भक्तीचा मृदुंग वाजू देगा. विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग, मन झाले दंग माऊलीचे. घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग, जीवनाचा रंग पाहू दे.
शांत आणि निवांत प्रकारे आपलं दर्शन झालेलं आणि गडावरच्या बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत आता आपण त्या पाहणार आहात. तुम्ही एक दिवस येऊन निवांत या ठिकाणी तुम्ही स्पेंड करू शकता विथ फॅमिली. ते सगळ्या गोष्टींच्या सुविधा या ठिकाणी आहेत. आपण पाहणार आहोत आता वेगवेगळ्या गोष्टी, कुठल्या गोष्टी ते आहेत त्या आपण पाहणार आहोत. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की भगवान बाबांच्या बैठकीची सोय या ठिकाणी होती, बैठकीची जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर भगवान बाबाचं वस्तू संग्रहालय आहे, ज्या ठिकाणी भगवान बाबांनी काही पितळेची, काही तांब्याची भांडी, त्यांची गाडी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. ते आपण पाहिल्याच्या नंतर मस्त प्रकारचं एक प्रशस्त गार्डन या ठिकाणी आहे, ते आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू आपल्याला या गडाचा पाहायचा आहे, तो पण आपण यापुढे पाहणार आहोत. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा